आपण बघतो 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याची माहिती आता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली। मुलांच्या प्राथमिक आरोग्याची काळजी लक्षात घेऊन परीक्षांचं नियोजन करणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं। आधीच आपण बघितलं गेले वर्षभर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपण बघतो घरून ऑफलाईन सगळं शिक्षण झालेलं आहे। आता कुठे आपण बघतो कोरोनाचं संकट दूर होतं तर लसीकरण सुरुवात झालेली आहे, त्यामुळे शाळा आता सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे परीक्षा सुद्धा आता व्यवस्थित होतील असं वाटत असताना पुन्हा एकदा हे संकट विद्यार्थ्यांवर ओढवलेलं आहे। कारण आपण बघतो कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढते, कारण कोरोनाचं संकट पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना 10वी आणि 12वीची परीक्षा खरंच दिलेल्या तारखेनुसारच होणार का अशा शंका उपस्थित होत आहेत। त्याचबरोबर 10वी आणि 12वीच्या मुलांचं गेल्या वर्षी खूप नुकसान झालंय। विद्यार्थ्यांचे कोणतेही शालेय शिक्षणाचं नुकसान होऊ नये हे पाहणं देखील शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी आहे। पण यासाठी विद्यार्थी मुळात किती तयार आहेत, पालक किती तयार आहेत आणि विद्यार्थ्यांना काय वाटतं परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन घ्याव्यात या सगळ्याबद्दल आम्ही थेट विद्यार्थ्यांची मतं जाणून घेणार आहोत। हा सगळा वर्षभर घोळ झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आधीच गेल्या वर्षीचे जे 11वीचे विद्यार्थी होते त्यांच्या ॲडमिशनचे प्रश्न अजूनही प्रलंबित असताना आता पुन्हा एकदा एक नवीन बॅच पुन्हा 11वीत जाऊ पाहते। 10वीच्या परीक्षेचं नेमकं काय होणार आहे याबाबत आता शंका उपस्थित केल्या जातात। ऑफलाईन खरं तर आता ही परीक्षा होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं असलं तरी विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही असं शिक्षण विभाग म्हणत असलं तरी मुळात विद्यार्थ्यांना नेमकं मुख्यमंत्र्यांपर्यंत काय पोहोचवायचं आहे, विद्यार्थ्यांच्या पालकांच्या नेमक्या काय अडचणी ते आपण जाणून घेतो आहोत। मंगेश जोशी जळगाववरून आपण आपल्या बरोबर थेट मंगेश कडे जाऊया। मंगेश, काय नेमकं या विद्यार्थ्यांच्या मनात सध्या आहे? कारण आता सगळा वर्षभर घोळ होता, शाळा सुरू होणार की नाही, नेमकी परीक्षा पोर्शन किती होणार आहे, नेमकं कधी परीक्षा होणार आहे, सगळ्याबाबत घोळ सुरू असताना आता पुन्हा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार याच्या चर्चा सुरू झाल्या। विद्यार्थ्यांना नेमकं मुख्यमंत्र्यांपर्यंत काय पोहोचवायचं आहे, सरकारपर्यंत काय पोहोचवायचं आहे? निश्चितच मंत्री आपण बघू शकतो की शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 10वी 12वीच्या परीक्षा ज्या आहे ऑफलाईन होणार असल्याची माहिती दिली आहे। खरं तर मागील वर्षी विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असताना आता कोरोनाच्या संकट काळामध्ये खरं तर हे ऑफलाईन परीक्षा घेणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। थेट आपण विद्यार्थ्यांना विचारूया। खरं तर एकीकडे आपण बघतोय की 10वी 12वीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याची जी माहिती आहे शिक्षण मंत्र्यांनी दिलेली आहे। आपल्याला काय वाटतं, परीक्षा ऑफलाईन घ्याव्या की ऑनलाईन घ्याव्या? माझ्या मते परीक्षा ऑफलाईनच घ्यायला हव्या, कारण की ऑफलाईन परीक्षेमध्ये परीक्षा समोरासमोर देता येतात आणि ऑनलाईन परीक्षेमध्ये खूपसे मुलं चिटिंग पण करू शकतात आणि ऑनलाईन परीक्षेमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम पण खूप येतात। माझ्या मते सरकारने ऑफलाईन परीक्षा घ्यायला, कारण की ऑफलाईन परीक्षेमध्ये खबरदारी आणि सुरक्षित घ्यायलाही सरकारला हवी आहे। कारण की ऑनलाईन परीक्षेमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम खूप येतात आणि ऑनलाईन परीक्षेमध्ये पण जसं टाईम पण दिला जातो आणि फटाफट लिहावं लागतं आणि आपलं ऑफलाईन परीक्षेमध्ये फायदा असतो। ऑफलाईन परीक्षेमध्ये बसून आपल्याला पेपर लिहावा लागतो आणि समोरासमोर पेपर देता पण येतो आणि काही प्रश्नाचं विचारता पण येतात। काही अडथळे असले तर आपल्या समोरासमोर शिक्षकांना विचारता येतात। निश्चितच काहीतरी अडथळे असतील ते शिक्षकांना थेट विचारता येतात। मात्र तुला काय वाटतं, कोरोनाच्या संकट काळामध्ये खरं तर शिक्षण मंत्र्यांनी जर ऑफलाईन परीक्षेचा निर्णय घेतलेला आहे, परीक्षा ऑफलाईन घ्यावी की ऑनलाईन घ्यावी? ऑफलाईनच घ्यावी। खरं तर ऑनलाईनमध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो, काही गावाकडच्या मुलांना नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो। शहरामध्ये होऊन जातं नेटवर्कचा एवढा प्रॉब्लेम येत नाही, पण खरं तर गाव मुलांना प्रॉब्लेम येतो नेटवर्कचा। नेटवर्कचा एक मोठा प्रॉब्लेम जो आहे खरं तर हा ऑनलाईन परीक्षेमध्ये खरं तर विद्यार्थ्यांच्या मनात एक साशंकता आहे। तुला काय वाटतं, परीक्षा ऑनलाईन घ्यावी की ऑफलाईन घ्यावी? काय नेमकं खरं तर कोरोनाच्या संकट काळामध्ये ही जी ऑफलाईन परीक्षा आहे खरं तर नेमकं पालकवर्ग किंवा आपले पालक जे आहेत त्यासाठी तयार आहेत? सर, मला याच्यावर हे वाटतं की आम्हाला म्हणजे डेलीचा 2 GB डेटा ह्या ऑफर होईल असतो कोणत्या पण डाटा पॅकने, तर तो कधी पण संपू शकतो, याची स्पेसिफिक रेंज नाही असत आणि आम्हाला तो युजेस म्हणजे त्याला प्रमाणात ठेवूनच आम्हाला वापरायचं असतं आणि खूप सारे लेक्चर्स पण येतात डेली, तर ते पण यूज करणे म्हणजे ते पण अटेंड करायचे असतात आणि ते आम्हाला कळत नाही, म्हणजे फेस टू फेस विचारलंच बरं पडतं आम्हाला। म्हणजे तू मुख्यमंत्र्यांना काय सांगू इच्छिता की परीक्षा ऑफलाईन घ्याव्या किंवा ऑफलाईन घेतल्यानंतर कोरोनाच्या संदर्भात नेमकी काय काळजी घ्यावी? सर, माझं म्हणणं आहे की ऑफलाईनच घ्यावी परीक्षा, कारण आमची सुरक्षा पाळू शकता, म्हणजे सॅनिटायझर मास्क आम्ही यूज करून परीक्षा द्यायला
निश्चितच मनुष्य आपण बघू शकतो की खरं तर ऑफलाईन परीक्षा घ्यावी असं खरं तर विद्यार्थ्यांचं मत आहे, कारण ऑनलाईन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. एकीकडे कोरोनाचा जरी काळ असला तरी सुरक्षा पाळून कुठेतरी ऑफलाईन परीक्षा घ्यावी असं मत खरं तर विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेलं आहे. मनुश्री, निश्चितच ऑफलाईन परीक्षा घेण्याचा अर्थातच विद्यार्थ्यांचा अर्ध्या कंटाळणी ज्या प्रश्न उपस्थित केले निश्चितच योग्य आहेत, कारण आपण बघतो ऑनलाईन अनेकदा गोंधळ होतो, कधी नेटवर्कचा इश्यू असतो, डेटाचा इश्यू असतो. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण बघतो एकीकडे विचार करत असताना दुसरीकडे खरंच परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण झालाय का, किंवा तितकं विद्यार्थ्यांच्या पचनी किती पडलेलं आहे, किंवा अभ्यासक्रम किती असावा, कोणत्या अभ्यासक्रमावर परीक्षा असावी, या सगळ्याचा विचार होणं सुद्धा यामध्ये गरजेचं आहे, कारण एकंदर परीक्षेचा हा घोळ दिसून येतो आहे. आपल्यावर सतेज औंधकर आहेत कोल्हापूरला, आपण थेट जाणार आहोत. सतेज, काय नेमकं विद्यार्थ्यांच्या मनात आहे? एकीकडे ऑफलाईन बद्दल विद्यार्थ्यांनी कुठेतरी सकारात्मकता दर्शवली असली तरी कोरोनाचे सगळे नियम पाळून, कारण ही परीक्षा 1-2 दिवसाची नसते तर तब्बल साधारणतः 15-20 दिवस चालणारी परीक्षा असते, त्यामुळे कोरोनाचे सगळे नियम आणि बंधनं पाळणं गरजेचं आहे. त्याची व्यवस्थित सुरक्षितता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता घेतली जाणार आहे की नाही हा प्रश्न आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रम किती पूर्ण झाले ह्याबद्दल सुद्धा अनेक साशंकता उपस्थित केल्या जात आहेत. काय नेमकं सांगशील, काय विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात आहे, त्यांना सरकारपर्यंत मुळात काय पोहोचवायचं आहे? नक्कीच मनुश्री, फारच गंभीर विषयाला आपण हात घातलेला आहे, कारण खरं तर वर्षा गायकवाड यांनी काही वेळापूर्वी सांगितलेलं आहे की या संदर्भात ज्या परीक्षा आहेत त्या ऑफलाईन पद्धतीने होतील, मात्र विद्यार्थ्यांच्या सोबत पालकही संभ्रमामध्ये आहेत. कारण खरं तर कोरोनाचे रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आला आहे, तो अत्यंत गंभीर असल्याच्या प्रतिक्रिया आता निर्माण झाल्या आहेत. आपल्यासोबत कोल्हापूरकर नागरिक आहेत, त्यांची मुलंही 10वी आणि 12वीला आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया खरं तर काय त्यांची मुख्यमंत्री त्यांना काय सांगायचं आहे. काय सांगाल, एकूणच ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होत आहेत, विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणी लागलेलं आहे, कुठं अभ्यासक्रमच पूर्ण झालेला नाहीये, अशा परिस्थितीत हा निर्णय घेणं योग्य वाटतं का? ऑफलाईन परीक्षा घेण्याचं मुख्यमंत्री साहेबांनी वर्षाताई गायकवाडनी जो निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला पूर्ण चुकीचा वाटतो. त्यांचं काय नियोजन आहे काय आम्हाला काही कल्पना नाही आहे. आम्ही एवढं मुलांना लहानाचं मोठं केलेलं आहे. मुलगी माझी 12वीला आहे. आत्ताच तुम्हाला सांगतो का जयसिंगपूरमध्ये एका शिक्षकाला कोरोना झाला होता. तिथं 100 मुलांना क्वारंटाईन केलं, 20 शिक्षकांना क्वारंटाईन केलं. मग मुख्यमंत्री साहेबांनी आणि वर्षाताई गायकवाडने ह्याच्यासाठी काय नियोजन केलंय? ऑफलाईन परीक्षा घेणार ज्या म्हणतात, अभ्यास झालेला नाही, मुलांच्यावरती तणाव आहे, या संदर्भात ते मुलांची जबाबदारी घेणार आहेत का? असा कसा एकतर्फी ते निर्णय घेतात? हे तिने त्याचा खुलासा करावा आणि मगच ऑफलाईनसाठी हे करावं, नाहीतर आम्ही पालक काय परीक्षेला मुलांना पाठवणार नाही. मनुश्री, पालक परीक्षेला पाठवणार नाहीत असं म्हणतायत, दुसरीकडे कोल्हापूरचे नागरिक आहेत. काय सांगाल, एकूणच फार संभ्रमावस्था आहेत, तुमचे विद्यार्थी देखील आता परीक्षेच्या तोंडावरती आहेत, आणि कसं याकडे पाहताय, मुख्यमंत्र्यांना काय सांगाल? महाराष्ट्रातली सद्यस्थिती कोरोनाची पाहता ही दुसरी लाट सुरू झालेली आहे. मागील वर्षी 2015ला महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊनची प्रक्रिया मुख्यमंत्र्यांनी सुरू केली होती. ते पहिल्यांदा शाळा, कॉलेज आणि क्रीडा विभाग बंद केलता. मुख्यमंत्री साहेबांनी ह्या सर्व मागच्या गोष्टीचा विचार करून सद्य परिस्थितीत जे शिक्षण विभागानं जाहीर केले 20 एप्रिल ते 30 मे ह्या कालावधीत 40 दिवसाच्या मध्ये आम्ही 10वी व 12वीच्या ऑफलाईन परीक्षा पार पाडणार. पण ह्या पार पाडत असताना आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळी गगनबावडा किंवा शाहूवाडी तालुक्यामध्ये जे मुलांना आपल्या घरापासून 5 ते 7 किलोमीटर अंतरावर शाळेला जावं लागतं, अशा विद्यार्थ्यांनी ते ऑफलाईनचं काय नियोजन करणार आहेत? आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये 29 जिल्ह्यापैकी 12 ते 16 जिल्ह्यात 30 ते 40% कोरोना प्रादुर्भावानं वाढत चाललाय. अशा परिस्थितीमध्ये हा निर्णय योग्य का अयोग्य, एसीत बसून निर्णय घेण्यापेक्षा प्रॅक्टिकली जीवनामध्ये त्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या समन्वय साधून परीक्षा घेण्याची प्रक्रिया योग्य का अयोग्य ह्याची पहिली चौकशी केली पाहिजे. पालकांना, विद्यार्थ्यांना विश्वास घेतलं पाहिजे. सध्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना माहित नाही आपला अभ्यासक्रम किती पूर्ण झालाय, किती मार्काची परीक्षा आहे, आणि ऑफलाईन परीक्षा देताना किती मार्काचा पेपर असणार आहे, किती टायमिंग असणार आहे, ही सगळी प्रक्रिया राबवत असताना जर काही ग्रामीणमधली शहरी भागातले विद्यार्थी पॉझिटिव्ह निघाले तर पूर्ण महाराष्ट्रात निर्णय ते लागू करणारच काय रद्दचा? आणि रद्दचा निर्णय लागू करून 10वी व 12वीच्या मुलांना ते प्रमोट करणार आहेत का? ह्या सर्व गोष्टी अनेक सवाल म्हणजे आपण बघतोय विद्यार्थी. सचिन बडे औरंगाबादला आपल्या बरोबर आहेत, सचिनकडे जाऊया. सचिन, काय नेमकं सांगाल, काय नेमकं विद्यार्थ्यांची आणि पालकांची भूमिका आहे? कारण मुळात आपण बघतोय खूप संभ्रमावस्थेत दोन्ही पालक असो किंवा विद्यार्थी सध्या बघायला मिळतात, आणि याचा विचार करणं गरजेचं आहे, आणि तीच मागणी ते सरकारकडे करतायत.
नक्कीच मनोश्री, कोरोनाचं संकट वाढलेलं आहे, त्यामुळं आपण पाहतोय की शाळा आणि कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु ज्या प्रकारे ऑनलाईन सर्व अभ्यास झालेला आहे आणि अशामध्ये मग ऑफलाईन परीक्षा का व्हाव्यात असं विद्यार्थ्यांकडून सवाल विचारला जात आहे. यामुळे कुठेतरी जीवाची भीती वाटते. आपल्यासोबत विद्यार्थी आहेत, जाणून घेऊयात. दादा, परीक्षा ऑनलाईन व्हायला हव्यात का ऑफलाईन व्हायला हव्यात, काय सांगशील? माझ्या मते परीक्षा ह्या ऑनलाईनच व्हायला हव्यात, कारण की आमचे लेक्चर्स ऑनलाईन झाले, जे कॉलेजचे वर्क होतं ते सगळं ऑनलाईनच झालेले, त्यामुळे आमची परीक्षा सुद्धा ऑनलाईनच झाली पाहिजे. जर परीक्षा ऑफलाईन घेण्यात आली तर आम्हाला कोरोना होण्याची शक्यता पण जास्त असते, कारण की त्या हॉलमध्ये तिथे आम्हाला बसवण्यात येते. तिथे जर कोणता पॉझिटिव्ह असला तर आम्हाला पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे. आणि पहिलेच आमच्या कॉलेजवाल्यांनी असं आमच्याकडून संमतीपत्र घेतलेले की जर तुम्हाला कोरोना झाला याचा जबाबदार तुमचा मुलगाही राहील. धन्यवाद. एक भीती आहे की आता जर कोरोना झाला तर कोणी जर कोरोनाचा रुग्ण असेल, तो आपल्या संपर्कात आला तर परीक्षा देतानाच कोरोना होण्याची भीती वर्तवली आहे. तुम्हाला काय वाटतं, काय व्हायला हवं? आम्हाला पण वाटतं की ऑनलाईनच व्हावं एक्झाम. का नेमकं? म्हणजे पूर्ण लेक्चर वगैरे आम्ही सगळे ऑनलाईन केले आणि ऐन टायमाला परीक्षा ऑफलाईन ठेवली तर कसं झाली? मग आणि कोरोनाचं संकट वाढत चाललंय, मग तुम्हाला काय आवडतं नेमकं? कोरोनाचे पेशंट वाढताय, लॉकडाऊन लागतंय, मग परीक्षाच का घ्यायची? तर परीक्षा कॅन्सल झाली पाहिजे, नाही तर ऑनलाईन झाली पाहिजे. सरकार तर म्हणतंय मग तुम्ही ऑफलाईनच पेपर द्या म्हणून. सरकार म्हणतंय पण आता लॉकडाऊन करतायत तर मग परीक्षा कशाला घेतात? नक्कीच एक मोठा प्रश्न आहे. लॉकडाऊन करताय तर मग परीक्षा ह्या अशा पद्धतीनं का? दादा, तू काय सांगशील? आता परीक्षा तर होणारच आहेत, परंतु ते ऑफलाईन होणार आहेत, त्रास होईल का फायदाच होणार आहे? मग ऑनलाईन घेतलं तर फायदा होईल, कारण की आम्हाला बी करोना नाही होणार ना, आम्ही बी सेफ्टीत राहू, शिक्षक लोक बी सेफ्टीत राहू. आत्ताच मधात एका शिक्षकाला कोरोना झालाय, मग त्यामुळे ऑनलाईनच घ्यायला पाहिजे. पण सरकार तर म्हणतंय तुम्ही ऑफलाईनच पेपर द्या. मग सरकारला आमचा जीव वाचवू शकता का? मग आम्हाला कोरोना झाला तर सरकार आमची जबाबदारी घेऊ शकता का? नक्कीच मनोश्री, आपण पाहतोय की औरंगाबाद मधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत. कारण जर आम्हाला जर कोरोना झाला तर याला जबाबदार सरकार राहील का, असा प्रश्न या ठिकाणी विचारला जात आहे. अर्थात ज्या पद्धतीने संमतीपत्र घेण्यात येतं त्यावर सुद्धा आता शंका उपस्थित केल्या, कारण जर अशा प्रकारे कोरोना बाधित झाले किंवा एखादा आजार झाला तर त्याला कोण जबाबदार, असे सवाल उपस्थित होतात. अमोल धर्माधिकारी पुण्यावरनं आपल्या बरोबर आहेत, त्यांचं सुद्धा मत जाणून घ्या. अमोल, नेमकं पुणेकरांचं या सगळ्याबाबत काय म्हणणं आहे? मनोश्री, माझ्यासोबत विद्यार्थी आहेत, 12वी शिकतायत आणि आता त्यांना नेमकं काय करायचं हा प्रश्न आहे. काय सांगशील? ऑफलाईन परीक्षा होणार हे शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तुझी तयारी आहे का मनाची? तू कशा पद्धतीने अभ्यास केला होतास? तयारी तशी आहे, पण जर ऑफलाईन घ्यायची असेल तर 50% इंटरनल आणि 50% लेखी पाहिजे. त्यावरनं म्हणजे थोडा सपोर्ट पण मिळू शकतो. ऑफलाईन नको? ऑफलाईन नको आहे. ऑफलाईन असली तर 50%. ऑनलाईन चांगलंच आहे, कारण की आता लेक्चर पण ऑनलाईन झालेत एवढे वर्ष. तुझं काय मत आहे? तू तर म्हणाला की आता लिहिणं सुद्धा कमी झालेलं आहे, ऑनलाईन असावी परीक्षा? ऑनलाईन असावी परीक्षा, कारण की आपण जर पाहायला गेलं मागच्या मार्च महिन्यापासून तर ह्या मार्च महिन्यापर्यंत जे काही कोविडचा काळ होता, तर त्यामध्ये मुलं काही कॉलेजमध्ये गेली नाही, विद्यार्थी वगैरे आम्ही सर्व काही कॉलेजमध्ये गेलो नाही. तर त्यामुळे आमचं जे इंटरॅक्शन होतं, आमच्या टीचरांसोबत जे इंटरॅक्शन व्हायचं आमचं, ते काही झालेलं नाही आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की ह्या इंटरॅक्शन न होण्यामुळे जे ऑनलाईन आमचा अभ्यास व्हायचा, तर त्यामध्ये आमचं जेवढं इंटरॅक्शन व्हायचं नाही, काही कन्सेप्ट क्लिअर नाही व्हायच्या, तर त्यामुळे मुलांची तयारी आहे, परंतु मला असं वाटतं की ऑनलाईन व्हावी परीक्षा. काय वाटतं? ऑनलाईन लेक्चर आणि ऑनलाईन परीक्षा याच्यामध्ये खूप तफावत आहे. ऑनलाईन लेक्चर करणं आणि ऑनलाईन परीक्षा देणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. अनेक ठिकाणी ऑनलाईन लेक्चर चालू असताना कनेक्टिव्हिटी तुटलेली आहे, डाटा संपलेला आहे. जर का हाच प्रॉब्लेम ऑनलाईन परीक्षा देताना आला तर तेही जबाबदारी कोण घेणार? या ठिकाणी म्हणजे बरीचशी प्रकरणं गेल्या वर्षभरामध्ये किंवा मागील वर्षामध्ये आलेली की ऑफलाईन परीक्षा असताना पेपर फुटी झालेली आहे. तर ऑनलाईन परीक्षा असताना पेपर फुटी होणार नाही ह्याची गॅरंटी कोण घेणार? कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय हे मान्य, पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आपण कधीपर्यंत लक्षात घेऊन किती गोष्टी त्याच्या मागे खपवणार आहोत, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि 12वी 10वीचं हे वर्ष असं आहे की पुढच्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कलाटणी लागते. महत्त्वाच्या बोर्डाच्या परीक्षा आपण कशाला म्हणतो? महत्त्वाच्या परीक्षा आहे. हे ऑफलाईन घेऊन त्याची जी एक महत्त्वाकांक्षा आहे परीक्षेची ती आपण कमी करतोय का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभा राहतो. वर्षाताई गायकवाड यांनी घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांच्या जीवनाच्या हिताचा असला, कोविड होऊ नये, कोविड पसरू नये म्हणून जरी असला तरी टेक्निकल दृष्टिकोनातून आजपासून 1.5 महिन्यावर परीक्षा आलेली आहे.
23 एप्रिलला परीक्षा आहे, तर या 1.5 महिन्यामध्ये तेवढी मोठी यंत्रणा सक्षम आपली तयार झालेली आहे का? आता लास्ट इयरच्या ज्या वेळेस परीक्षा झाल्या होत्या निश्चित अनेक तिथे सवाल खरं तर इतका गोंधळ उपस्थित होत झाला. आहेत, कारण आपण बघतोय कोणतीही गोष्टची स्पष्टता होत नाहीये. कारण कशा ऑफलाईन परीक्षा घ्याव्या, एकीकडे काही विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेबाबत सकारात्मक दिसले, तर दुसरीकडे पालक मात्र साशंक दिसले की खरंच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी का होईना पण पाठवायचं की नाही अगदी प्रत्यक्ष. कारण कोरोनाची भीती आजही कायम आहे, कोरोनाचं सावट आजही कायम आहे. या सगळ्यामधनं कुठेतरी मध्यम मार्ग काढणं सुद्धा गरजेचंच आहे, कारण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात या वर्षभरात झालेलं आहे आणि भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आजही विद्यार्थ्यांच्या मनात तितकंच संभ्रमावस्था आहे, पालकांच्या मनात संभ्रमावस्था आहे आणि त्या सगळ्या शंका दूर करणं जबाबदारी आता सरकारची आणि नक्कीच सरकार पुढाकार घेईल अशा अपेक्षा आपण करूया. या सगळ्याबाबत विविध दिवसभर आपण मतं सुद्धा जाणून घेणार आहोत, पण आता आपण इथेच थांबूया. पाहत रहा लोकशाही न्यूज.